मी ते 18 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. आजपर्यंत माझ्यावर कोणीच असे आरोप केले नाही, पण हे आत्ताच माझ्यावर आरोप केले जात आहेत. मला हे कोणतेच आरोप मान्य नाही आहेत. मला फ्रँकली सांगायचं की याच्या मागं काहीतरी षडयंत्र आहे. हे सगळे आरोप चुकीचे आहेत. असं कुणाची इथं आर्थिक पिळवणूक केली जाते. तर त्यांचं म्हणणं आहे की बिलामध्ये सुद्धा आम्हाला खूप काहीतरी चुकीचे आरोप आहेत. उलट प्रत्येक पेशंटला आम्ही त्याची आर्थिक अडचण जाणून घेतो. काही अडचण असेल तर त्याच्यात कन्सेशन करून देतो. 99% लोक कन्सेशन घेऊनच जातात माझ्याकडे. असं कोणासोबतही आर्थिक पिळवणूक तरी असं पण त्यांनी निवेदन दिलंय की बाबा तो दुसरा आहे. चौकशीला सामोरं जायला तयार आहे. म्हणजे कष्टाला वाईट पडल्याने आज संस्था त्याला एखादी देशमुख साहेब आहे यांच्यावर त्यांनी जी विशिष्ट आर्थिक पिळवणूक होती या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी साहेबाला लेटर वगैरे दिलं. आणि या संदर्भात मी एक सांगू शकतो की सूर्यकांतजी देशमुख साहेब सन 2001ला जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल म्हणून डिझाईन त्यांनी स्वतःचं मल्टी उघडलं परभणी विश्वापासून स्टेट बँकेच्या बाजूला समोर, तेव्हापासून त्यासोबत आहे. मी एक समाजसेवा म्हणून कार्यरत असलेला कार्यकर्ता आहे आणि राजकीय परिस्थितीतून वावरत असताना बऱ्याचशा काही ग्रामीण भागातल्या गोष्टी माझ्याकडे समोर येत होत्या. आणि एक हॉस्पिटल असं मला पाहिजे होतं की जिथं की माझ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या संबंधित